नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व तेज मॅथ सायन्स एज्युकेशन या चॅनलमध्ये आपला सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण अंकगणिती श्रेणीची संकल्पना क्रमिका पाहिलेली आहे। आता आपण या भागामध्ये भाग दुसऱ्या भागामध्ये आपण क्रमिका म्हणजे अंकगणिती श्रेणीची उदाहरणे पाहणार आहोत। उदाहरण म्हणजे अभ्यासाला तासाला सुरुवात करण्यापूर्वी मागील भागामध्ये काय जो भाग झालेला आहे तो आपण पहिला अभ्यासू, त्याची उजळणी करू, जरा आठवूया, या माध्यमामधून आपण ती उजळणी करू। मागील भागामध्ये आपण क्रमिका पाहिलेला आहे। क्रमिका म्हणजे काय? कोण सांगू शकतं क्रमिका म्हणजे काय? कोणाला सांगता येईल की क्रमिका म्हणजे काय? तर अशा संख्यांचा समूह की तो विशिष्ट क्रमाने किंवा विशिष्ट नियमानुसार येतो, अशा संख्यांचा समूह म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? क्रमिका म्हणतो। आता याच्यामध्ये समूह दिलेला आहे T1 T2 T3 T4 T5 डॅश 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 आणि Tn हा समूह आहे। आता याच्यामध्ये साधारण फरक आपल्याला जर काढायचा असेल तर आपण साधारण फरक कसा काढायचा? T1 T2 ही क्रमिका आहे। T1 म्हणजे पहिले पद, T2 म्हणजे दुसरे पद, T3 म्हणजे तिसरे पद, T4 म्हणजे चौथे पद। तर साधारण फरक जर काढायचा असेल तर साधारण फरक आपल्याला D या चिन्हाने दर्शवला जातो। आपण दर्शवतो D बरोबर T2 वजा T1 म्हणजे दुसरे पद वजा पहिले पद, किंवा D बरोबर T3 वजा T2 म्हणजे तिसरे पद वजा दुसरे पद। अशा पद्धतीने D बरोबर T4 वजा T3 हा सुद्धा आपण भाग या पद्धतीने घेऊ शकतो किंवा साधारण फरक काढू शकतो। आणि मग आपण अंकगणिती श्रेणीचा थोडासा भाग मागच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलेला आहे। म्हणजे आपण अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं या भागापर्यंत आपण आलेलो होतो। आता चला शिकूया, या तासामध्ये आपण काय शिकणार आहोत? तर दिलेल्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत की नाही ते ठरवायचंय। म्हणजे इथं क्रमिका आहे, अंकगणिती श्रेणी आहे, बघा इथं क्रमिका आहे, दिलेली क्रमिका आहे, परंतु ती अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे। या भागामध्ये आपण अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवायचं आहे। त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणी तयार करणे म्हणजेच क्रमिका आहे त्याच्यावरून आपण अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ठरवायचं आहे। आणि एखादी अंकगणिती श्रेणी सुद्धा कशी तयार करायची हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत। मग साधारण फरक समान आला तर अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणतो। मागच्या भागामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की एखाद्या क्रमिकेचा साधारण फरक जर समान आला तर अंकगणिती श्रेणी आहे। बघा इथं दोन भाग आहेत। एक पहिला भाग आहे तो आपण काय पाहतो तर पहिल्या भागामध्ये साधारण फरक हा समान आला तर ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे। फरक समान नसेल, बघा इथं फरक समान नाही तर ही श्रेणी अंकगणिती श्रेणी नाही। असा दोनच भाग याच्यामध्ये आहेत की अंकगणिती श्रेणी आहे नाही हे कशावरून ठरवायचं। दोन भाग यामध्ये आहेत की अंकगणिती श्रेणी फरक समान आला तर अंकगणिती श्रेणी असणार आहे, फरक समान आला नाही तर ती अंकगणिती श्रेणी नाही असं आपण म्हणतो। फरक म्हणजे काय तर साधारण D मागील भागामध्ये आपण पाहिलं की फरक म्हणजे काय तर फरक म्हणजे आपण साधारण फरक आपण पाहिला। आता
प्रत्यक्ष उदाहरणाला आपण सुरुवात करायची आहे. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? म्हणजे आपण पहिलं काय करणार आहोत, क्रमिका. एक क्रमिका तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहे. 2 4 6 8 डॅश 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 ही क्रमिका आहे. अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे आपण ठरवायचं. इथं काय विचारलेलं आहे, तर क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे आपणाला काय करायचं आहे, पाहायचं आहे. इथं विचारलेलं आहे की अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवायचं आहे. मग ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ठरवत असताना आपण काय करावं लागेल, पहिलं कशावरून, तर दोन भाग आहेत. एक साधारण फरक समान आला तर अंकगणिती श्रेणी आहे, साधारण फरक समान आला नाही तर अंकगणिती श्रेणी नाही. आता मला बघा, तुम्ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवायचं आहे आपल्याला. तर या भागामध्ये आपण पहिलं काय पाहणार, आपण 2 4 6 8 हे काय आहेत, ही दिलेली क्रमिका आहे. मग याच्यामध्ये पहिले पद T1 म्हणजे पहिले पद, T2 म्हणजे दुसरे पद. मग T1 कोणते आहे या ठिकाणी, T1 आहे 2 म्हणून T1 बरोबर 2. दुसरे पद 4, या ठिकाणी दुसरे पद 4 दिलेलं आहे आणि म्हणून T2 बरोबर 4. तिसरे पद 6 दिलेलं आहे आणि म्हणून T3 बरोबर 6. आणि चौथे पद 8 दिलेलं आहे म्हणून आपण T4 बरोबर काय घेतलेलं आहे, 8 घेतलेलं आहे. लक्षात घ्या, प्रथम आपण दिलेली क्रमिका घ्यायची, मग पद, कारण T1 T2 T3 पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आता साधारण फरक काढायचा आहे. मग साधारण फरक काढण्यासाठी कोणते अक्षर वापरलं जातं, कोण सांगेल मला, सांगा, कोण सांगू शकतं साधारण फरक काढण्यासाठी कोणते अक्षर वापरायचं आहे? बरोबर, व्हेरी गुड, डी अक्षर बरोबर आहे. तर आपल्याला साधारण फरक काढण्यासाठी डी अक्षर, आणि मग डी बरोबर T2 वजा T1, T2 आणि T1 यांची म्हणजे दुसरे पद वजा पहिले पद यांची काय करायची आहे, वजाबाकी. मग आपण T2 बरोबर किती आहे, तर 4. मग काय करणार पुढे आपण, इथं कोणती क्रिया करायची, काय करायचं ते तुम्ही सांगा मला. तर 4 वजा 1, सॉरी 4 वजा 2, 4 वजा 2 बरोबर किती आलेला आहे, 4 वजा 2 तर 2. आता डी बरोबर पुन्हा आपण एकच साधारण फरक एकदा काढून या ठिकाणी जमणार नाही. पुन्हा आपल्याला, कारण अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ठरवायचंय, म्हणून साधारण फरक एकदा काढला म्हणून असं होणार नाही, तर आपल्याला 2-3 वेळा साधारण फरक तपासून पाहावं लागेल. मग आपण डी बरोबर आता काय केलं, T3 वजा T2. आता T3 किती आहे बघा, इथं T3 या ठिकाणी 6 आहे, इथं तुम्हाला दिसत आहे T3 बरोबर 6 आणि T2 बरोबर 4. म्हणजेच आपण 6 मधून 4 वजा करणार आहोत, बरोबर का नाही. मग 6 वजा 4 कोण सांगू शकते, 6 वजा 4 किती, 6 वजा 4 सांगायचंय, कोण सांगू शकते, चला उत्तर सांगा फटाफट. 6 वजा 4, कारण दुसरे पद इथं, तिसरे पद 6 आहे, दुसरे पद 4 आहे, कोण सांगू शकते बरोबर उत्तर, कोण सांगितलं, हा बरोबर आहे, 6 वजा 4 बरोबर 2. मग डी परत आपण आता डी एकदा फरक 2 आला, डी बरोबर आता T4 वजा T3. आता T4 किती आहे, इथं 8 वजा T3, 8 वजा 6, 8 मधून 6 आपल्याला वजा करायचं आहे, किती उत्तर, 8 वजा 6 बरोबर 2. आता लक्षात घ्या, महत्वाचं आपण या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपण काय केलेलं आहे, 2 मिनिटं, थोडासा भाग मी माझं स्क्रीन आहे ती जरा त्या बाजूला मी घेत आहे, तुम्हाला काही भाग त्या ठिकाणी दिसत नाही. 2 मिनिट, एक मिनिट, कारण तुम्हाला तो भाग या ठिकाणी दिसत नाही.
मला ती माझी स्क्रीन त्या बाजूला घ्यायची. बरोबर. आता बघा यामध्ये साधारण फरक समान येतो. किती आलेला आहे साधारण फरक कोण सांगू शकते? यामध्ये बघा पहिला साधारण फरक इथं 2 आला, परत इथं साधारण फरक 2 आला आणि T4 वजा T3 केल्यानंतर सुद्धा साधारण फरक 2 आला. म्हणजे इथं 2 प्रत्येक ठिकाणी यामध्ये 2, याही मध्ये साधारण फरक 2 आला, याही मध्ये साधारण फरक 2 आला. बरोबर की नाही? म्हणजे साधारण फरक समान येत आहे. आणि जर साधारण फरक आपण पाहिलं की साधारण फरक जर समान आला, जर साधारण फरक समान येत असेल तर आपण काय म्हणतो? त्याला काय म्हणतो? अंकगणिती श्रेणी आहे का नाही? साधारण फरक जर समान आला तर ती अंकगणिती श्रेणी आहे. आणि म्हणून वरील क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. कोणती क्रमिका आहे? लक्षात घ्या, 2 4 6 8 ही क्रमिका दिलेली होती. डॅश 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 म्हणजे इथं आणखी संख्या आहेत, आणखी पदे आहेत आणि ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. साधारण फरक समान येतो म्हणून ती अंकगणिती श्रेणी आहे. लक्षात घ्या. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. पुन्हा खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवायचं आहे. कोणती क्रमिका दिली पहा. क्रमिका -10, -6, -2, 2 आणखी डॅश 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 पुढे वाढत जात. ही क्रमिका आहे. मग आता ती अंकगणिती श्रेणी आहे का हे पाहायचंय. मग आता मला सांगा, अंकगणिती श्रेणी पाहायचं असेल तर आपण काय करणार आहोत? T1, T2, T3, T4, T5. आता इथं 5 पर्यंत जाण्याची गरज नाही. T1 म्हणजे पहिलं पद. या अंकगणिती क्रमिकेचे पहिले पद आहे ऋण 10, दुसरे पद आहे ऋण 6, तिसरे पद आहे ऋण 2 आणि चौथे पद आहे 2. आता मला अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ठरवण्यासाठी काय करावं लागणार आहे? कोण सांगू शकतंय? बरोबर, डी काढायचं आहे. डी म्हणजे काय? उत्तर सांगा. डी म्हणजे काय? तर डी म्हणजे साधारण फरक. बरोबर आहे, डी म्हणजे साधारण फरक. मग डी बरोबर काय करणार? आता सांगा मला या ठिकाणी डी बरोबर काय असेल? बरोबर सांगा, उत्तर बरोबर सांगायचंय मला. डी बरोबर T2 वजा T1. बरोबर, T2 वजा डी बरोबर T2 वजा T1. आता T2 किती आहे? T2 आहे या उदाहरणामध्ये बघा. इथं आता आपण पाहू यामध्ये काय आहे. T2 आहे ऋण 6 आणि T1 आहे ऋण 10. म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल? तर ऋण 6 आणि ऋण 10, ऋण 6 आणि ऋण 10. या ऋण 6 मधून ऋण 10 मला काय करावं लागणार आहेत? वजा करावे लागणार आहेत. मग ही वजाबाकी आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग किती उत्तर येणार आहे? किती उत्तर आलं बघा. ऋण 6 वजा ऋण 10. सांगा, याचं उत्तर सांगायचं मला. आता ऋण 6 वजा ऋण 10 याचं उत्तर सांगायचंय. हा कसं येणार आहे इथं? कोण सांगू शकतंय? कारण इथं बघा, आता इथं ऋण 10 आणि पुढं पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे. म्हणजे ऋण 10 ची या ठिकाणी काय होणार आहे? ऋण 10 ची विरुद्ध संख्या. ऋण 10 ची विरुद्ध संख्या किती आहे? 10. बरोबर आहे की नाही? ऋण 10 ची विरुद्ध संख्या 10. मग आता एकच मिनिट जरा. हा, ऋण 6 ची विरुद्ध संख्या मी इथं दाखवतो तुम्हाला. ऋण 10 ची विरुद्ध संख्या आहे तुम्हाला 10 आहे. इथं आपण आता हे स्पष्ट करून घेऊ. ऋण 10 ची विरुद्ध संख्या धन 10. बरोबर, 10 अधिक 10 म्हणून आपण. आणि पुढं काय आहे? ऋण 6. इथं आहे ऋण 6. मग आता मला ह्याचं उत्तर सांगायचं. तुम्ही ऋण 6
हे मी असं ऋण 6 इथं घेतलं. ऋण 6 बघा, ऋण 6 अधिक 10 याचं उत्तर मला सांगायचं आहे. याच्यामध्ये कोण सांगू शकतं? ऋण 6 अधिक 10. बरोबर आहे. पटकन सांगायचं, टाईप करायचं पटकन. बरोबर. किती आलं उत्तर? 4 आलं उत्तर. व्हेरी गुड. सांगतायत मुलं, काही विद्यार्थी सांगतायत, काहीच टाईप करत नाहीत. चार उत्तर आलं. आता पुढे परत आणखी डी ची किंमत काढायची. मला काढायची आहे डी बरोबर काय? T3 वजा T2. आता T3 कोणता आहे? T3 इथं आहे ऋण 2. बघा होता ऋण 2 वजा ऋण 6. किती उत्तर येणार आहे? ऋण 2 वजा ऋण 6. पुन्हा आपण हेच याच पद्धतीने जाऊ शकणार आहोत. कोणत्या पद्धतीने जाणार आहे बघा, मी तुम्हाला इथं सांगतो. ऋण 6 वजा 6, इथं ऋण 6 आहे. ऋण 6 वजा 6 यांची हे ऋण 6 इथं आहे आणि त्याच्या पुढं वजा 6 म्हणजे ऋण चिन्ह आहे. म्हणजे ऋण 6 ची विरुद्ध संख्या. ऋण 6 ची विरुद्ध संख्या किती आली इथं परत? तर ऋण 6 ची विरुद्ध संख्या अधिक 6 आली. बरोबर. ऋण 6 ची विरुद्ध संख्या आली अधिक 6. आणि इथं किती आलं? पुढं काय आहे? ऋण 2. म्हणून आपण इथं काय करणार आहे? ऋण 2 अधिक 6. मग मला सांगा आता ऋण 2 अधिक 6 यांची बेरीज किती? ऋण 2 अधिक 6 बरोबर किती आली? 4. बरोबर. म्हणजेच त्यांची बेरीज आली 4. पुन्हा डी बरोबर T4 वजा T3, त्याची किंमत सुद्धा 4 आली. कशी आली बघा? T4 2 वजा ऋण 2, 2 वजा ऋण 2, मग वजा ऋण 2 आहे त्याची धन 2 होणार. मग 2 अधिक 2 किती झालं? इथं 4 झालं. म्हणजे इथं या उदाहरणामध्ये इथं डी ची किंमत 4 आली. बघा तुम्हाला इथं मी दाखवतोय बघा, डी ची किंमत या ठिकाणी 4 आली. या डी ची किंमत सुद्धा किती आली? इथं 4 आली. डी म्हणजे काय? तर साधारण फरक. या डी ची किंमत सुद्धा किती आलेली आहे? 4. इथं प्रत्येक ठिकाणी साधारण फरक काय दिसतो तुम्हाला? सारखा दिसतो. आणि मग साधारण फरक समान येत असेल तर आपण त्यांना काय म्हणणार आहोत? तर सामान्य फरक समान येतो. सामान्य फरक म्हणतो, डीला आपण सामान्य फरक म्हणतो किंवा साधारण फरक सुद्धा म्हणतो. मग सामान्य फरक समान येतो आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी 4-4 आलेला आहे. आणि म्हणून आपण यामध्ये दिलेली क्रमिका ही काय आहे? साधारण फरक समान येतो. याचा अर्थ काय? कोण सांगू शकेल? समान येत असेल तर ही अंकगणिती श्रेणी आहे का? असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. टाईप करा. बरोबर. हा बरोबर आहे. अनेक विद्यार्थी टाईप करतायत. तोपर्यंत मी हे कॅन्सल करून घेतो 2 मिनिटात. येस नो, येस नो. बरोबर. येस, साधारण फरक समान येतो म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजेच थोडक्यात साधारण फरक समान येतो म्हणून ही ऋण 10, ऋण 6, ऋण 2 आणि 2 डॅश डॅश ही अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहू. खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. क्रमिका आहे 1, 3, 6, 10 डॅश डॅश डॅश. इथं काय आहे बघा? पहिले पद 3, दुसरे पद म्हणजे काय देणार? दुसऱ्या पदाला आपण काय म्हणतो? कोणत्या अक्षर वापरतो? कोणत्या चिन्हाने दर्शवतो? T2. बरोबर आहे. म्हणजेच इथं आपणाला T1 बरोबर 1, इथं 3 काय आहे? दुसरे पद म्हणून T2 बरोबर 3. तिसरे पद काय आहे या ठिकाणी? तिसरे पद इथं बघा हे T6, तिसरे पद इथं दिलेलं आहे 6, तेच इथं आपण T3 बरोबर 6 आणि मग चौथे पद 10 म्हणून T4 बरोबर काय आहे या ठिकाणी? 10 आहे. आता पुढं काय करणार सांगा मला?
पुढे आता आपल्याला साधारण फरक काढायचा आहे डी बरोबर T2 वजा T1 म्हणजेच T2 किती आहे इथं 3 3 वजा 1 T3 3 वजा 1 T2 T2 किती आहे 3 आणि T1 किती आहे 1 म्हणून 3 मधून 1 वजा करायची 3 वजा 1 बरोबर 2. आता पुन्हा काय करायचं अजून एकदाच डी ची किंमत काढायची का नाही आपल्याला 2 वेळा काय करावं लागणार आहे आणखी 2 वेळा आपण डी ची किंमत काढायची म्हणजे सामान्य फरक डी म्हणजे सामान्य फरक किंवा डी म्हणजे साधारण फरक. मग डी बरोबर पुन्हा काढतो आपण डी बरोबर T3 वजा T2. आता T3 किती आहे T3 बघा 6 इथं दिसते तुम्हाला 6 वजा 6 वजा 3 6 मधून 3 वजा केले किती आले 3. आणखी एकदा पाहू समान येत नाही बघा इथं 2 उदाहरण घेतानाच आपण बघितलं साधारण फरक समान आला का कारण का यामध्ये इथं बघा एकच मिनिट हा या डी चा पहिला साधारण फरक आला तो इथं तुम्हाला 2 आलेला आहे इथं 2 आला इथं साधारण फरक किती आलेला आहे 3 आलेला आहे. साधारण फरक समान येतो का साधारण फरक समान येत नाही. मग जर आता मला सांगा साधारण फरक समान येत नसेल आता मागे याच्या अगोदरची 2 उदाहरणे आपण घेतली त्यावेळी साधारण फरक काय होता समान होता. आता साधारण फरक समान येतो का नाही. मग काय असणार आहे हे तर साधारण फरक समान येत नाही म्हणून बघा साधारण फरक जर समान येत नसेल तर 1 3 6 10 ही अंकगणिती श्रेणी नाही म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. दुसरं उदाहरण आपण घेऊ आता आणखी पुढचं उदाहरण बघा 0.3 0.33 आणि ही 0.333 आणि मग आपण याच्या पुढची संख्या सुद्धा तुम्ही काढू शकाल. कोणती पुढची संख्या असेल या पुढील पद हे पहिले पद हे दुसरे पद हे तिसरे पद कोण सांगू शकेल. चौथे पद याचं काय असणार आहे सांगू शकताय चौथे पद काय आहे T4 बरोबर किती टाइप करा 2च मिनिट टाइप करून ठेवा. व्हेरी गुड बिलारे 0.3333 बरोबर आहे. दशांश चिन्हानंतर पुढे आणखी किती यायला पाहिजे 3 4 वेळा 3 टाइप आहे बरोबर आहे बरोबर आहे उत्तर बरोबर आहे. आता मग आता आपल्याला ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का हे ठरवायचं. मग पुन्हा आपण काय करणार T1 बरोबर इथे किती ही क्रमिका आपण पुन्हा लिहून घेतली. T1 बरोबर किती 0.3 T2 बरोबर किती T2 इथं आहे T2 0.33 T3 0.33 आणि 3 ही दशांश चिन्हातील संख्या आहे दशांश पूर्णांक आहे. आता मला साधारण फरक काढायचा आहे. साधारण फरक D बरोबर T2 वजा T1. आता T2 आहे 0.33 तर आपण यांची वजाबाकी पाहायची आहे 0.33 वजा 0.3 यांची वजाबाकी. आता बघा इथे तुम्हाला वजाबाकी दिसणार आहे 0.33 वजा 0.3 0.33 वजा 0.3 मला वजाबाकी करायची आहे. याचं उत्तर कोण सांगू शकते बघा कोण सांगू शकेल हा टाइप करा बरोबर किती आलेला आहे 0.03 म्हणजे 0 इथं बघा 3 आहे तसंच ठेवायचं 3 वजा 3 0 दशांश चिन्ह आहे तसंच ठेवा 0 वजा 0 0 म्हणजे 0.03 याची आपण डी बरोबर आलं 0.3. आता आपण पुन्हा दुसरं एकदा डी ची किंमत काढली साधारण फरक काढला. आता पुन्हा पुढचा
डी बरोबर T3 वजा T2. आता T3 वजा T2, T3 किती आहे 0.33, 0.33 वजा 0.333 वजा 0.33 यांची वजाबाकी केल्यानंतर काय येते 0.003. बरोबर. आता जर इथं साधारण फरक, या उदाहरणामध्ये साधारण फरक, इथं पहिला जो साधारण फरक आलेला आहे तो 0.03 आहे. इथं साधारण फरक किती आलेला आहे 0.003. मग आता मला सांगा या दोन्ही संख्या येणारा साधारण फरक, हा साधारण फरक आणि हा साधारण फरक समान आहे का? समान असेल तर येस म्हणा, समान नसेल तर नो म्हणा. सांगा उत्तर. बरोबर. बरोबर आहे. समान नाही. साधारण फरक समान येत नाही, सामान्य फरक समान येत नाही. म्हणजेच याला मग ही सामान्य फरक समान येत नसेल, साधारण फरक समान येत नसेल तर आपण काय म्हणतो याला, ही काय नाही अंकगणिती श्रेणी नाही. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. आता याच्या अगोदर आपण दोन उदाहरणं अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवण्यासाठी पाहिलं. दोन उदाहरणं अशी घेतली की त्याची अंकगणिती श्रेणी आहे, दोन उदाहरणं अशी घेतली की ती क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी नाही. आता एक उदाहरण बघा. अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a बरोबर 7 व साधारण फरक 10 असेल तर अंकगणिती श्रेणी तयार करा. बघा इथं अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a बरोबर 7 दिलेलं आहे आणि d बरोबर 10, साधारण फरक काय दर्शवलेला आहे व सामान्य फरक 10 आहे. मग आपणाला दुसरे पद काढायचे. पहिले पद तर आपल्याला इथं मिळालं, पहिले पद आहेच a बरोबर 7. आता दुसरे पद काढताना काय करावं लागेल तर पहिले पद आहे a 7 मध्ये फरक 10 आहे. म्हणजे आपण काय करतो तर T2 मला जर काढायचं असेल तर T2 बरोबर T1 अधिक T. T1 म्हणजे हे पहिले पद म्हणजे 7 अधिक 10, 7 अधिक 10 किती झालं 17. आता तिसरे पद काढायचं. तिसरे पद म्हणजे T3 बरोबर, आता हे T3 पद मला जर काढायचं असेल तर हे दुसरे पद आहे त्याच्यामध्ये मी 10 मिळवणार. 17 मध्ये 10 मिळवले किती आलं उत्तर 27. म्हणजे तिसरे पद आलं 27. आता चौथे पद कसं काढायचं कोण सांगेल. तर चौथे पद काढत असताना पुन्हा आपण जसं आपण इथं T2 काढताना T1 अधिक D घेतलं, T3 काढताना T2 अधिक D म्हणजेच, आणि मग मला चौथे पद काढायचं असेल T4 काढायचंय तर T3 अधिक D. D म्हणजे साधारण फरक किंवा सामान्य फरक. आणि म्हणून T4 बरोबर T3 अधिक D. मग T3 किती आहे, T3 आता इथं 27 आलेलं आहे. T3 किती आलं 27. 27 मध्ये 10 मिळवले म्हणजे 27 अधिक 10 बरोबर 37. आता पहिले पद या उदाहरणामध्ये बघा आपण इथं पहिले पद काढलेलं आहे. पहिले पद 7 आहे. दुसरे पद किती आहे या ठिकाणी, दुसरे पद 17 आहे. तिसरे पद या ठिकाणी किती काढलेलं आहे, तिसरे पद 27. बरोबर इथं 27 आहे. 27 तिसऱ्या पदामध्ये 27 यामध्ये दिसत आहे तुम्हाला, इथं 27 आहे. चौथे पद किती आहे 37 आहे. म्हणजे पहिले पद 7, 17, 27 आणि 37. अशा पद्धतीने आपणाला इथं काय करता येते, अंकगणिती श्रेणी जर तयार करायची असेल तर दिलेली अंकगणिती श्रेणी जी आहे ती 7, 17, 27 आणि 37 आणि पुढे आणखी वाढू शकते. पुढची किती असू शकते बघा. T5 जर आपण केलं तर 37 मध्ये 10 मिळवले तर काय होणार आहे 47. अशा पद्धतीने 7, 17, 27, 37 या आपल्याला काय मिळणार आहेत अंकगणिती श्रेणी अशा पद्धतीने तयार करता येईल. जर पुढचं बघा आणखी एक उदाहरण आपण घेऊ. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a
ए बरोबर 10 असेल, पहिले पद ए व साधारण फरक डी असेल, म्हणजे ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5 असेल, तर आपल्याला अंकगणिती श्रेणी तयार करायची. विचारलेलं आहे अंकगणिती श्रेणी. बघा अशा पद्धतीने पहिले पद ए बरोबर T1, ए बरोबर T1 बरोबर 10. आता दुसरे पद कोण सांगू शकतं? दुसरे पद काढताना मला काय करावं लागेल? दुसरे पद T2 म्हणजे या 10 मध्ये मला फक्त फरक आहे तो प्रत्येक वेळी मिळवावा लागेल. म्हणजेच T2 बरोबर T1 अधिक D. T1 आहे 10, 10 मध्ये 5 मिळवले. T3 15 अधिक 5, T3 मध्ये 20 अधिक 5. आता यामध्ये बघा T2 बरोबर आपल्याला इथं T2 काढायचं आहे. एकच मी आता इथं आपण प्रत्यक्ष T2 काढून दाखवतो तुम्हाला. मी इथं T2 काढत असताना काय करायचं आहे बघा, स्क्रीनवरती इथं हायलाइटर घेतो मी जरा 2 मिनिट. आता इथं मला T1 अधिक D काढायचं आहे. T1 म्हणजे 10, इथं काय आला आहे 10 अधिक D किती 10 अधिक 5. 10 अधिक 5 किती झालं या ठिकाणी? 10 अधिक 5 15. बरोबर, इथं झालं 10 अधिक 5 15. T3 किती आलं? तर T3 म्हणजे 15 मध्ये 5 मिळवले 20 आले. T4 काढायचं असेल तर 20 मध्ये 5 मिळवले 25 आले. आणि म्हणून अंकगणिती श्रेणी पहिले पद 10 आहे, दुसरे पद 15 आहे म्हणून इथं 15 लिहिलं, तिसरे पद 20 आहे म्हणून इथं 20 लिहिलं, चौथे पद 25 आहे म्हणून या ठिकाणी चौथे पद 25 लिहिलं. पुढचं पद सुद्धा आपल्याला काढता येईल. अशा पद्धतीने आपण क्रमिका म्हणजे दिलेल्या ए साधारण फरक, या ठिकाणी साधारण फरक तुम्हाला ए दिला, ए 10 दिला, डी साधारण फरक 5 दिला आणि पहिले पद 10 दिलं, तर अंकगणिती श्रेणी अशा पद्धतीने होत असते. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं हे सगळं तुम्हाला समजलं असेल. तर आपण हा भाग या ठिकाणी संपलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण अंकगणिती श्रेणीचे एनवे पद काढणे, म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण क्रमिका पाहिलं, अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं हे पाहिलं. दुसऱ्या भागामध्ये म्हणजे आत्ताच आपण काय पाहिलं की अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ठरवायचं हे पाहिलं. आणखी एखादी क्रमिक अंकगणिती श्रेणी कशी तयार करायची, साधारण फरक दिला, पहिले पद दिले तर अंकगणिती श्रेणी कशी तयार करायची. आणि तिसऱ्या भागामध्ये आपण अंकगणिती श्रेणीचे एनवे पद काढणे हा भाग आपण काय करणार आहे तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत.